सुरू. थांब जाऊ तिकडं अशी आली का अशी आली? इकडनं आली, वरून आली ना. घ्या इकडे. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर कल्याण पश्चिम 384 जनतेचा आमदार. 23 जून रोजी मला समीर पठारे आणि जगताप हे भेटले. त्यांनी सांगितले की नाईक बाबा त्या गायत्री आमची इथे टेनिसची लाईन फ्लो होती त्याचं बघा जरा. मग ते लाईव्ह केलं. लाईव्ह केल्यानंतर जी काय माहिती आली ती माहिती ते लाईव्हमध्ये सांगितली मी. त्यानंतर मला 2 जुलैला एक ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेस मनोज पवार जे निलायम हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी फोन केला नाही बाबा असं असं झालं जरा बघ, कारण तिथे ॲक्सिडेंट झाला आणि तो पेशंट आहे, भरपूर मार लागला आहे, तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्याच्याच अनुषंगाने अश्वित पाटील म्हणून आहे, ते माझे सहकारी आहेत, राहायला मारवलं आहेत. तर त्यांनी पोस्ट जाहीर केली. ॲक्सिडेंट झालेल्या मुलाचा फोटो ते टाकला, ती पण पोस्ट शेअर केलेली आहे. तर कॉन्ट्रॅक्ट जे तुटलेलं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. सिंग म्हणून आहे, त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं. ड्रेनेजच्या गाड्या त्याच्याकडे भरपूर मोठ्या मोठ्या आहेत. तर ते कॉन्ट्रॅक्ट संपले असल्या कारणामुळं गाडी वेळेवर भेटल्या नाहीत आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फक्त 2च गाड्या आहेत. पण प्रायव्हेट पण गाड्या आहेत. त्या गाड्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका हायर करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने जेव्हा मी आमच्या मित्रांनी उपोषण ठेवलं होतं निवृत्ती वाघ यांनी शेतकऱ्यांसंदर्भामध्ये, तर त्याच्या अनुषंगाने मी पुण्याला गेलो होतो. त्याच वेळेस त्या गाड्या पण आल्या होत्या आणि मी आमचे जे टिटवाळ्याचे जे समाजसेवक आहेत विजयभाऊ देशेकर यांचे पण आभार माने. त्यांनी पण प्रयत्न केले. परत मनसेचे मिलिंद सावंतजी यांनी पण प्रयत्न केले. फोटो वगैरे आले त्यांचे वगैरे, ते पण काय तोडगा निघाला नाही. त्यांनी ते तोडफोड केली. तर काल ज्यावेळेस मला सांगितलं गेलं हरुण इनामदारकडे ते प्रकरण आहे. हरुण इनामदार 2 गोष्टी बघतात, एक टेनिसचं बघतो प्रभागचं आणि बांधकाम विभाग बघतात. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर त्यानंतर मग कोरे यांना भेटलो. कोरे बोलतो की माझ्याकडे नाही आहे. मग ते कोण मिळवणे काय नवांगुळ बरोबर माझी 5 ते 10 मिनिटाकरता मिटिंग झाली. त्यांनी सत्य परिस्थिती रिअल परिस्थिती सांगितली. मेन कुठं प्रॉब्लेम आहे तो सापडत नाही आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला. त्यांनी सांगितलं की नाईक बाबा तूच काहीतरी आयडिया दे, सांग कुठं काय नक्की चॉकआउट झालं, त्याचा शोध भेटतंय का, आपण ते करूया. नाही तर शेवटचा पर्याय आहे जो सगळ्यांना माहिती आहे, प्रतिनिधी ज्यांनी फॉलोअप केलं त्यांना माहिती आहे का हा जो रोड आहे, हा जो रोड ड्रेनेज लाईनच्या इथून चालू होतो ना, तर तो रोड खोदला जाईल. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे, तो खोदला जाईल. आणि जगदीश कोऱ्यांचं पण असं म्हणणं आहे का बाबा रोड खोदू नये, कारण का रोड खोदल्यानंतर पुन्हा त्याचं इस्टिमेट काढा, पुन्हा कोटेशन काढा, पुन्हा वर्क ऑर्डर काढा, पुन्हा टेंडर काढा आणि याच्यामध्ये वर्ष 1.5 वर्ष निघून जाणार. म्हणजे त्याच्यामध्ये जनतेच्या पैसे चुराडा होईल. तर सांगायचं तात्पर्य असं आहे का संपूर्ण टिटवाळ्यातील जनतेला मी विनंती करतो, आवाहन करतो का कोणाला काय याच्यामध्ये काय आयडिया असतील का जेणेकरून कुठं हा चॉकअप निघेल, कुठून का होईल. कारण का हे चॉकअप होण्याच्या पाठीमागची कारणं आहेत. भले केडीएमसीने साफसफाई केली नाही आहे 15-16 वर्षापासून आहे ना, पण त्याच्यामध्ये जे वस्तू गेल्यात ना ते मनुष्याने निर्माण केलेल्या वस्तू म्हणजे कचरा वगैरे गेला असेल तर चॉकअप झाला असेल. तर त्या अनुषंगाने आम्ही जनतेला आवाहन करतो. माझ्याबरोबर टिटवाळा अध्यक्ष आहेत, राजेंद्र जाधव आहेत, कोल्हेजी आहेत, त्यानंतर गरुड आहेत, परदेशी आहेत. आणि ये गंदगी हो रही है उसको उसके साथ में खड़े रह के आदमी लोग देख रहे हैं. तर जाधव जी बोला. वंदे मातरम. मी राजेंद्र जाधव, टिटवाळा शहराध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. तर ही जी काही मांडा टिटवाळ्याची जी भूमिगत ड्रेनेज लाईन आहे ती कुठल्या पद्धतीने बनवली आहे का याचा शोध घ्यावा लागेल. किती इंचाचे पाईप टाकलेत आणि किती लोकसंख्या भविष्यात वाढणार आहे त्या दृष्टीने 10-20 वर्षाचं पुढचं भविष्य जाणूनही ड्रेनेज लाईन टाकलेली आहे का याचाही अभ्यास करावा लागेल. दुसरी गोष्ट की जे काही टिटवाळ्याचे समाजसेवक आहेत किंवा विविध पक्षांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मी आभार मानील की प्रत्येकाने इथं प्रयत्न केलेले आहेत, हे मानावंच लागेल.
कारण सर्वांना याचा त्रास आहे, काय सर्व जनतेला याचा त्रास आहे. त्याच्यामुळे ही जी ड्रेनेज लाईन आहे या ठिकाणी तर हे 3 ड्रेनेज लाईन आता DG1च्या समोरचे आपण बघतोय. याच्यापेक्षा जर वाईट अवस्था जर बघायची असेल तर मांदा वेस्टला जिथे गणेश प्रतिमा चौक आहे त्याच्या पुढं निघाल्यानंतर तिथे कमीत कमी 3 ते 4 रूमवरती रूम उभे राहिले आहेत. ड्रेनेज लाईनच्या चेंबरवरती रूम बांधले गेले आहेत. हे मी छाती ठोकपणे सांगेल आणि दाखवून पण देईल की कुठं ड्रेनेज लाईनवर रूम आहेत ते. तर मग मला असं म्हणायचं की एवढे दिवस महापालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे तर त्यांनी त्याचे बांधकाम कशी होऊन दिली. आज याच्यापेक्षा वाईट अवस्था आझादनगरची आहे. तिथं त्या लोकांच्या दरवाज्यातून पायरीतून खाली उतरलं की ड्रेनेज लाईनच्या पायामध्ये पाय ठेवूनच त्यांना बाहेर पडावं लागतंय, अशी परिस्थिती आहे. तर याच्यामध्ये आमचे मिलिंददादा सावंत असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि आमचे विजय भोदेशेकर असतील, त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर असेच सर्वांनी मिळून प्रयत्न करू आणि याच्यावरती काहीतरी ठोस असा तोडगा काढूया. मांडा पश्चिमच्या आझादनगर तिथे जे चाळी होत्या त्या चाळी आता शिफ्ट होणार आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले झालं पण तिथला जो मेन मुद्दा आहे ना तो जाधव यांनी शोधून काढला होता का ड्रेनेजचं लाईन कुठे आहे. ड्रेनेजच्या झाकणावरतीच घरं बांधली, कारण माझ्या समोर ती ड्रेनेज लाईन टाकली गेलेली आहे आणि ते चेंबर कुठं होते हे मला परफेक्ट तिथं मी माहिती आहे त्या बाबतीत आणि मी अधिकारी लोकांशी या बाबतीत बोललेलो आहे आणि अर्जही तसा महापालिकेला मी दिला आहे की या चेंबरवरती ज्या रूम आहेत तर त्या काढाव्या लागतात. त्याच्याशिवाय ही ड्रेनेज लाईन मोकळी होणार नाही आणि हे पाणी खालून वाहणार नाही. म्हणजे ही जी अवस्था आहे तर ही याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचाराचा वास येतो आहे आणि म्हणून हे जे पाणी आता रस्त्यावर जे वाहत आहे तर हे पाणी नाही वाहते काय, हा भ्रष्टाचार वाहतोय रस्त्यावरून. हा जो आहे भ्रष्टाचाराचा महापूर. तर हा भ्रष्टाचाराचा महापूर आहे. अशीच अवस्था आपण स्मशानभूमी चौकात जाताना जे पाटील कंपनीचे जे काही तिथं घरे आहेत त्या ठिकाणी अशीच वेळोवेळी ती ड्रेनेज लाईन उफाळून येत असते आणि रस्त्यावरून व्हायला सुरुवात होत असते. बऱ्याच ठिकाणी भविष्यात अजून अनेक ठिकाणी होणार आहे. तर ड्रेनेज लाईनच्या बाबतीत काहीतरी ठोस पर्याय महापालिकेने शोधावा. जे काही टेंडर त्यांचं आता थांबलेलं आहे ते टेंडर लवकरात लवकर ही आता पाऊस घेतोय. हां, हे जाणार जवळजवळ करोडच्या याच्यामध्ये कोटेशन जाणार. सिमेंटचं रोडचं कोटेशन आहे आणि जवळजवळ बघायला गेलं ना काम एवढं संत गतीने चालतं. 8 ते 9 महिने हा रोड बंद होणार. ठीक आहे ना. 2 ते 4 कोटीचं टेंडर भरणार. तर टेंडर भरायच्या आधी आपण निर्भय महाराष्ट्र पार्टी आपण नक्की चॉकअप कुठं आहे ते आपण शोधूया आणि संपूर्ण जनतेने मला कमेंट मध्ये टाका. माझा नंबर तुमच्याकडे आहे. जर तुमचे पैसे वाचवायचे असतील येतं जाणार मग मी तर म्हणतो ना 4 कोटी तर बोलतोस ना हे जाणार 50 कोटीपर्यंत जाऊ याचा भरोसा नाहीये. आजकाल टेंडर लय लिगल लागले. कॉन्ट्रॅक्टदार सुधार एखाद्या इंजिनियरला सजेशन बोलून घ्या याच्यामध्ये. आता यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे एखादा इंजिनियरला बोलून घ्यायचं आहे. आपल्या जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इंजिनियर ओंकारजी भोईर त्यांच्याकडून आपण निदर्शनात आणू, त्यांना बोलू आणि आपण परत पुन्हा ती गाडी बोलूया बरं का. पुन्हा ती गाडी बोलूया आपण. स्थानिक कोणी इंजिनियर असेल त्याला बोलू, सिव्हिल इंजिनियर असेल त्याला बोलू आणि आपण शोधूया. कारण जर आपल्या खिशातले जनतेच्या खिशातले पैसे वाचवायचे असेल तर आपल्याला कुठं अडकलंय म्हणजे कुठं आतंकवादी लपून बसलाय पुलवामाचा तो आपल्याला शोधायचा आहे. याच्यासाठी जे काही याच्यामध्ये तथ्य जे काम केलंय ना आता कुठे ते बऱ्याच दिवसाचं काम आहे, ते बऱ्याच पूर्वीचं काम आहे. त्याच्यामुळे ती माणसं किंवा ते कामगार आता जागेवर असतील का नाही ते नाही, परंतु याच्यामध्ये कुठतरी इंजिनियर लोकांची मदत घ्यायला पाहिजे किंवा सेन्सॉर सिस्टमनी जर याला शोधता येत असेल तर तोही एक पर्याय त्याच्यामध्ये जर असेल महापालिकेकडे तशी तरतूद तर तेही करावं आणि ते कुठून लाईन आहे एक्झॅक्टली त्याचं चोकअप काढावा. धन्यवाद. निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि जनता 2 मिनिटं काय म्हणत आहे ते जनता आम्ही हा चॉकअप शोधणार आहोत आणि तोडलं नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत करू. जसा आता जो कोल्हापूरचा जो इन्सिडेंट आहे काय तिचं नाव हत्तीनीला ते माधुरीने जिओ कंपनीला गेलं तर कोल्हापूर पूर्ण हळहळलंय बाबा असं काही गोष्टी घडायला गेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने जनतेतून जागृत करू आणि आपला जो पैसा वाचवता येईल तो पैसा वाचवण्याचा आपण काटेकोरपणे प्रयत्न करू. शेवटी नाहीच काय भेटलं तर तोडणार तर आहेच आहे, पण त्यासाठी आजपासून ही मोहीम असणार आहे पुढच्या 10 दिवसापर्यंत.
तर आपण ड्रेनेजचा मेन पॉईंट तो शोधूया. हे साहेब आहेत साहेब आपलं नाव सांगा आणि ड्रेनेजच्या लाईनचा प्रॉब्लेम हा गेले 2-3 महिन्यापासून आपल्याला चालू आहे. एवढा घाण वास मारतोय की लोकांना येण्या जाण्यासाठी पण साईडनं फिरून जावं लागतं. तरी हे लवकरात लवकर सॉल्व करावा हीच विनंती आहे. हो ना, KDM ला होते. तसेच KDMCने फुटपाथ पण एवढे घाण झालेले आहेत, तिकडे साफसफाई अजिबात होत नाही आहे. आणि ड्रेनेज लाईनचं एवढं घाण पाणी बाहेर रस्त्यावर येतं की इतका वास मारतोय की या पाण्याचा. एक मिनिट हे दाखवा, हा हे दाखवा आणि तिथं आणि हे खाणारे- दाखवा. हे आपण बघा. कुठं खातोय म्हणजे वास एवढा घाण वास मारतोय आणि ते याचं लोक लोकांना खातायत. कळू द्या. नाही कुणाला आहेत हा ना, हे कसं हे घाण वास हे संडासाचं पाणी आहे. कसलं? हे पाणी 2 नंबर संडासाचं पाणी आहे. त्याच्यातून सगळी दुनिया वाहू राहिली आणि त्याच्या आजूबाजूलाच माणसं खाऊ राहिलेली आहे. तर लोकांनी जागरूक व्हा. फक्त पैसे कमवू नका. पैसा कमवून शेवटी आसमान में त्याड्या फार उग्र असा वास येतो, उग्र वास, उभं राहत नाही. तर लोकांनी विचार करा आणि कुठं हा मुद्दा आहे, कुठं हा अडकलेला आहे, तर जनतेने सगळ्यांनी तो स्पॉट शोधून सांगा, जेणेकरून तुमचा जो रोडचे पैसे वाचतील. धन्यवाद. वंदे मातरम.